महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवली जाईल असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी शासन गंभीर असून त्यासाठी महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत असं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं। तर यावेळी सदस्य रणजित सिंह मोहिते पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती। त्यावेळी मंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली। याबाबत पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले, कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अंदाजे 21 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे। यासाठी 115 टीएमसी पाण्याच्या फेरजल नियोजनाचा निर्णय घेण्यात आलाय। यासोबत उजनी धरणातून 23.7 टीएमसी पाणी धाराशिव जिल्ह्यात वळवलं जाणार आहे। या भागातील काही तालुक्यांमध्ये उपसा सिंचनाद्वारे पाणी पुरवठा केला जाईल। या प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र रेसिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम राबविण्यात येतोय। प्रकल्पाचा सर्वेक्षण अहवाल लवकरच अपेक्षित असून पुढील पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यात सुमारे 55 टीएमसी पाणी आणण्याचा प्राथमिक अंदाज आहे। सर्वेक्षण झाल्यानंतर वस्तुस्थिती सादर करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। तर या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पावर सुमारे 4000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। मात्र जागतिक बँकेच्या निधीमुळे आता अडथळा उरलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच यावर्षी प्रकल्पाच्या निविदा निघतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।